जरा थोडं सर लोकांना थोडं राजू आज महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधला एक मंगल सोहळा आपण साजरा केला. गुरुवर्य शांती काळेकर तथा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रारंभी कालेकर कुटुंबियातर्फे आणि इंग्रजी साहित्याचे प्रकाशक श्री कोपरडेकर या दोघांनी मिळून एक छोटासा कार्यक्रम घरगुती स्वरूपामध्ये साजरा करावा अशा तऱ्हेची कल्पना 4 महिन्यापूर्वी मांडली होती. जवळजवळ साऱ्या महाराष्ट्रातून आली आणि मग अगदी घरगुती स्वरूपात साजरा करायच्या या समारंभाला एवढ्या भव्य सोहळ्याचं स्वरूप आपोआप प्राप्त झालेलं आहे. आत्ता या क्षणी इथे सभागृहामध्ये सांगली, कोल्हापूर, बेळगाव, फलटण, पुणे, मुंबई, सातारा या बहुतेक सर्व प्रमुख शहरातून गिरीशांचे विद्यार्थी आणि चाहते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल जवळजवळ 20 वृत्तपत्रांनी गिरीश यांच्या संदर्भामध्ये उत्तम लेख प्रसिद्ध केले. 1 मिनिट येऊ द्या. यानंतर सादर होते स्वागत संगीत श्रीमती विद्या Thank you.
आत्ता जे स्वागत गीत सादर केलं गेलं ते कवयित्री विद्या बापट यांचं होतं. अहिल्यादेवी प्रशालेच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या हे या ठिकाणी आवर्जून सांगण्यासारखं आहे. यानंतर आजच्या समारंभातले प्रमुख पाहुणे माननीय नादो महानोर, श्रीयुत वसंतराव आगाशे आणि शांताबाई शेळके या तिघांना श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन श्याम कोपर्डेकर त्यांचं स्वागत करतील. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहेत कवी गिरीश यांचे सुपुत्र नाटककार वसंतराव कानेटकर. गिरीश यांनी वसंतरावांच्यावरती वसंतराव अगदी लहान असताना एक फार सुरेख कविता लिहिली होती. त्यात गिरीश यांनी असं म्हटलं होतं, विकासूनी मनोज्ञे कमळ गंध जाओ दुरी, अमंगल तुला शिवो नच मिळो जगा माधुरी. वसंतरावांच्याकडून तीर्थरूप दादांनी अपेक्षित केलेल्या सगळ्या आशा आकांक्षा त्या पूर्णपणानं यशस्वी झालेल्या आज आपण सारे पाहतो आहोत. दादांचे आशीर्वाद, सुसंस्कार आणि त्यांनी निर्माण केलेली साहित्याबद्दलची आवड, त्यातून हा एक महान नाटककार महाराष्ट्राला लाभला. ते दादांच्या संदर्भात आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आपलं मनोगत या ठिकाणी सांगतील. व्यासपीठावरील इतर मान्यवर आणि या सोहळ्यासाठी खास या ठिकाणी मुद्दाम आवर्जून उपस्थित राहिलेले गिरीश प्रेमी रसिक बंधू भगिनींनो, आज आमच्या दृष्टीनं आणि सगळ्यांच्या दृष्टीनं एक मोठा भाग्याचा दिवस आहे आणि त्याचं प्रास्ताविक करायला मला मिळत आहे. याबद्दल मी स्वतः देखील भाग्यवान आहे असं मानतो. गिरीशांच्या जन्मशताब्दीचा सोहळा ही कल्पना काही महिन्यापूर्वी आमच्या नंतरच्या पिढीतल्या लोकांनी निर्माण केली. विशेषतः माझे थोरले बंधू मधुसूदन कानेटकर यांचे चिरंजीव अरुण कानेटकर यांनी यामध्ये उभारी धरली. गिरीशांच्या सगळ्या नातवंडांनी आणि पंतवंडांनी देखील त्यात मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला आणि म्हणून आजचा हा सोहळा निर्विघ्नपणानं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे. आज या ठिकाणी अनेक विविध प्रकारची भाषणं होतील. गिरीशांचा निवडक काव्यसंग्रह, निवडक कवितेचा काव्यसंग्रह आज प्रसिद्ध होणार आहे आणि त्या निमित्तानं हा संबंध सोहळा करण्यामधली जी पाठीमागची एक दृष्टी आहे की रविकिरण मंडळ आणि त्यांचं काव्य, त्या मंडळातले कवी आणि त्यांचं काव्य हा मराठी भाषेमध्ये, मराठी साहित्यामध्ये काय प्रयोग होऊन गेला याचं पुनर्मूल्यमापन होणं जरूर आहे. वाङ्मयाच्या प्रवाहामध्ये नेहमीच एक गोष्ट अशी दिसते की उत्साह आणि उधाण आलं म्हणजे ते इतकं येतं की ती लाट तुम्हाला गगनाला जाऊन भिडते आणि ती ज्या क्षणाला गगनाला भिडते तिथून ती उताराला लागते आणि ती तळापर्यंत जाते. सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर, बराचसा कालखंड उलटून गेल्यानंतर मग कलाकार हे त्याच्या सच्च्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा प्रयोग काय आहे, त्यांची धडपड काय होती हे आपल्याला कळायला लागतं आणि वाङ्मयाच्या इतिहासामधलं त्यांचं जे स्थान आहे हे स्थान आपल्याला पाहायला मिळतं. नाहीतर प्रत्येक वेळा आजपर्यंत असं झालेलं आहे की केशवसुतांच्या काळामध्ये त्यावेळेचे जे आधुनिक कवी होते त्यांनी पंडित कवी नाकारांचे काव्य नाकारलं. नंतरच्या काळामध्ये तुम्ही पुढे यायला तर एका पिढीनं दुसऱ्या पिढीत, मागच्या पिढीचं काव्य नाकारायचं आणि पुढे जायचं. ही परंपरा आज तागायत झालेली आहे. रविकिरणांचं काव्य क्रांतिकवींनी नाकारलं, क्रांतिकवींचं काव्य नवकवींनी नाकारलं आणि नवकवींचं काव्य आधुनिक काळामधल्या दलित कवींनी नाकारलं. पण हा नकार हा एक स्फुरणदायी प्रेरणेचा भाग आहे आणि तो अटळ आहे असं जरी मानलं तरी केव्हा तरी हे पुनर्मूल्यमापन संबंध व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि ही फार चांगली गोष्ट आहे.
माझ्या वडिलांचा दुहेरी संबंध आलेला होता माझा. मी तर त्यांचा मुलगा होतो आणि शाळेमध्ये शिक्षक म्हणून ते मला भेटलेले होते. इंग्रजी पहिलीमध्ये मी त्यांचा विद्यार्थी होतो, मॅट्रिकला मी त्यांचा विद्यार्थी होतो आणि BAला मी त्यांचा विद्यार्थी होतो. अशा तिन्ही अवस्थेमध्ये शिक्षक म्हणून ते माझ्या समोर उभे राहिलेले होते आणि त्यांचं सगळं सामर्थ्य आणि सगळं शैक्षणिक अशा प्रकारची ताकद किंवा त्यांचे विविध प्रकारचे प्रयोग हे मला पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसामध्ये पत्रांचा जो पूर लोटलेला आहे त्याच्यावरून मला बऱ्याच काही गोष्टी पहिल्यांदा नव्यानं कळत आहेत आणि माझ्या मनातच पुनर्मूल्यमापन किंवा मंथन सुरू झालेलं आहे. माझे वडील लहानपणी गाणं शिकत होते. भास्कर बुवांच्याकडे ते गाणं शिकलेले आहेत. गायनाबद्दल त्यांना असाधारण प्रेम होतं, पण हे प्रेम काय दर्जाचं होतं आणि त्याचा त्यांच्या एकंदर प्रतिभेवर आणि शक्तीवर काय परिणाम झाला याची मला रास्त कल्पना अगदी अलीकडच्या काळापर्यंत आलेली नव्हती, हे मी स्पष्टपणानं कबूल करतो. मला असं वाटतं की इतिहासाच्या दृष्टीनं तुम्ही जर विचार केलात तर रवी किरमिलाच्या काळाच्या आधीच जे जे कवी होऊन गेले हे फक्त कवींचे कवी होते. त्यांच्या हयातीमध्ये फक्त एक एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. केशवसुतांची कविता, विनायकाची कविता, रेंदाळकरांची कविता, गडकऱ्यांची कविता, बालकवींची कविता, बालकवींच्या आणि गडकऱ्यांच्यापर्यंत येस तोपर्यंत त्या कवीचं संबंध आयुष्य संपून गेल्यानंतर शेवटच्या काळामध्ये फक्त त्यांच्या चाहत्यांनी एकत्र यायचं, सत्काराच्या निमित्तानं त्यांचा एक काव्यसंग्रह छापायचा, प्रसिद्ध करायचा, एवढंच होत होते. कारण काव्याला विशेष अशा प्रकारचा श्रोतृवर्ग नव्हता आणि वाचक वर्ग नव्हता. मासिकाची पानं लोक उलटत असत. काव्य हे लोकांच्यापासून दूर गेलेलं होतं आणि काव्य हे लोकांच्यापासून, समाजापासून दूर जाणं ही एक फार भयानक आपत्ती आहे असं व्यक्तिशः मला आजच्या काळाकडे बघितल्यानंतर वाटायला लागतं. आजच्या समाजाचं जे एक भ्रष्टाचारी रूप मला पाहायला मिळतं तिथं काव्य हे काय करतं माणसाच्या जीवनामध्ये याची जाण घेते. मला असं वाटतं की माणसाच्या मूलभूत प्रेरणा ज्या आहेत खाणं, पिणं आणि विणं या पशुच्याच आहेत. त्यातून मनुष्य जर जात वरती यायची असेल तर या वरती किंवा या उंचण्यासाठी आपल्याला शेवटी कशाकडे वळावं लागतं. काव्य किंवा साहित्य काय तुम्हाला निश्चितपणे देतं? मला असं वाटतं की एथिक्स आणि ॲस्थेटिक्स माणसाला नैतिक नीतीची प्रेरणा आणि त्याच्याच बरोबर सौंदर्याचं भान हे जर नसेल तर अशी माणसं ही आज ज्या पद्धतीनं सर्वसामान्य मनुष्य वागतोय त्या पद्धतीनं वागताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ते व्यवहाराच्या गोंडस नावाखाली अशी माणसं वागतील. काव्य हा समाजाचा धर्म झालाच पाहिजे. काव्याशिवाय माणसाला गत्यंतर नाही. किंबहुना मी तर असं म्हणतो की गिरीश हे शिक्षक होते आणि कवी होते म्हणजे एकच होते. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षण आणि काव्य शेवटी हा आविष्काराचा प्रश्न येतो. जे माणसामध्ये सुप्त दडलेला आहे तो शिक्षक बाहेर काढून दाखवतो आणि जे माणसाच्या वाट्याला सभोवच्या परिस्थितीतून निर्माण झालेलं अशा प्रकारचं जे काही एक रसायन आहे ते कवी तुम्हाला आपल्या शब्दामध्ये सांगत असतो. म्हणून कवींनी किंवा आमच्या वडिलांनी विशेषतः शिक्षक म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्याकडे डोळसपणे पाहण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. शिक्षक म्हणून त्यांचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो जो अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही दिवसातच माझ्यापर्यंत आलेला आहे. एका लेखामधून ते शेवटच्या काळामध्ये 65 वर्षाचे झाल्यानंतर मधुरजी हायस्कूलमध्ये काही वर्षे पुन्हा प्राचार्य म्हणून गेलेले होते आणि ह्या काळामध्ये एक दिवस अशी घटना घडली की ते आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत असताना बाहेर विद्यार्थ्यांची थोडीशी मारामारी झाली आणि त्यातल्या एका मुलानं दुसऱ्या मुलाला आईवरून शिवी दिली. दादानी ती पाहिली, ऐकली आणि त्याच्यानंतर ते उठले, बाहेर गेले. घंटा झाली, सगळी मुलं आपापल्या वर्गात गेली. दादा त्या वर्गावर गेले आणि शिक्षकांना सांगितलं की आज हा तास मी घेणार आहे म्हणून. वर्गात जाऊन चौकशी केली, कोणी शिवी दिली, काय दिली. पहिल्यांदा कोणीच कबूल करायला तयार होईना, पण त्यांनी ते खिडकीतून बघितलेलं होतं म्हणून त्यांनी त्या 4-5 मुलांना भांडण करणाऱ्यांना उठवलं आणि ज्या मुलांना शिवी दिली होती त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की शिवी तू दिलेली आहेस, मी पाहिलेली आहे, मी ऐकलेली आहे, तुझा आवाज माझ्या लक्षामध्ये आहे आणि आता मी तुला काय शिक्षा करू. इथपर्यंत ज्या घडामोडी नेहमीच्या जीवना पद्धतीने चालायला लागतात. दुसरा एखादा शिक्षक असतात त्यांनी छडी काढली असेल, फोडून काढलं असतं मुलाला.
पण ज्यांनी आठवण सांगितली आहे त्यांनी ही गोष्ट मुद्दाम नमूद केलेली आहे की गिरीशाने सांगितलं की आज मी तुम्हाला आईचं महत्त्व समजावून सांगणार आहे. आणि त्यांनी तो सबंध तास आईचं महत्त्व समजून सांगितलं. एवढंच नव्हे तर माधवराव पटवर्धनांची प्रेमस्वरूप आई आणि यशवंतांची आई ही कविता ही गाऊन दाखवली आणि सबंध वर्ग हा त्या ढसाढसा रडत असताना वर्ग सोडून दिला. हा शिक्षक आणि हा कवी, असे असंख्य अनुभव त्यांच्या जीवनामध्ये एकत्रित आलेले आहेत. म्हणून शिक्षणासाठी झिजणारा अशा प्रकारचा हा मनुष्य आहे. तर मला असं सांगायचं आहे की कविता ही लोकप्रिय करायची कोणत्या मार्गाने लोकप्रिय करता येईल. तर मार्ग एकच होता शेवटचा, तो म्हणजे सर्वसामान्य माणसं ज्यांना आपण म्हणतो त्या सामान्य माणसांच्या जीवनातले अनुभव घेणं आणि त्यांना समजेल अशा अधिक आकर्षक रीतीनं त्यांच्यापुढे ते मांडणं. ह्या दोनच प्रेरणा शिल्लक राहिलेल्या होत्या. आणि ज्या दोन प्रेरणांना हात घालून या रविकुंडमधल्या कवींनी, विशेषतः त्यामध्ये यशवंत आणि गिरीश या दोघांनी संबंध महाराष्ट्रभर फिरून काव्यगायनाची प्रथा रूढ केली. ब्रॉड्स्की नावाचा एक रशियन लेखक आहे, त्याने एक फार सुंदर विचार सांगितलेला आहे. तो कवींच्या पुढं आणि साहित्यकारांच्या चिंतनासाठी मी मुद्दाम मांडतोय. ते असं म्हणतात की वर्षवतनं सामान्य लोकांची भाषा असून काव्य लिहिलं, हे खोटी गोष्ट आहे. कवी हा सामान्यांची भाषा घेऊन काव्य लिहित नाही. सामान्य लोक भाषेच्या दृष्टीनं दरिद्री असतात. कवी हा ऐश्वर्य संपन्न असतो. सामान्य माणसं ही कवीची भाषा उचलतात आणि त्या भाषेला वळण देत देत ते सामान्यांची भाषा करतात. शेवटी कवी हा ज्या एका उंच त्याला त्याचं ऐश्वर्य असतं, त्याला एक दृष्टी असते, त्याला एक कल्पकता असते. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना आपल्या जीवनामधले विविध अशा प्रकारच्या समस्या जर जाणवत राहायच्या असल्या, जर त्यांच्या मनोवृत्तींचा जर त्या उन्नयन व्हायचं असेल आणि त्यांना श्रेष्ठ अशा प्रकारच्या जीवनाचा आनंद मिळायचा असेल तर काव्याबद्दलचं प्रेम त्यांना निर्माण झालंच पाहिजे. आता एक लक्षात घ्या की काव्यगायनाची प्रथेबद्दल आजच्या काळामध्ये नाकं मुरडली जातात. म्हणजे रविकुंडमंडळाच्या काळामध्ये नाकं मुरडली गेली याच्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. विंध्या करंदीकर, पाडगावकर, बापट यांनाही लोक त्याच मापानं मोजायला लागतात. आणि आमचे मित्र पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांनी ज्या कवींच्या कविता, त्या त्यांच्याही कविता नव्हत्या, त्या ज्या कविता गाऊन लोकांच्या पुढं पेश केल्या त्याच्याबद्दलही नाक मुरडणारी माणसं आम्हाला भेटतात. मला एक कळत नाही खरोखर की आर्ट ऑफ परफॉर्मन्स याच्याबद्दलचा हा विद्वेष कशासाठी. नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडं आहे का. शेवटी परफॉर्मन्स ही सुद्धा हा कम्युनिकेशनचा भाग आहे. आणि काव्य हे जर आत्माविष्कार असं बरोबरच जर आत्मनिवेदनासाठी असेल तर मला असं वाटतं की जितक्या ज्या मार्गाने काव्य लोकांच्यापर्यंत येऊन पोहोचवता येईल तितक्या मार्गाने गेलं पाहिजे. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. रविकुंडमंडळाच्या काळामध्ये पैसे देऊन कवींना काव्यगायनासाठी बोलवत नसत. ही माणसं पदरमोड करून पुष्कळ वेळा, फार तर भाडे खर्च आणि एक वेळचं जेवण, खेडोपाडी ते गेलेले आहेत, गणपती उत्सवामध्ये गेलेले आहेत, उत्सव प्रसंग गेलेले आहेत आणि तास काव्यगायन करून त्यांनी रंजन केलेलं आहे. मला आठवत आहे माझ्या वडिलांच्याबरोबर मी कोरेगावला गेलो होतो एकदा. माझं वय असेल 7-8 वर्षाचं. 500 शेतकरी लोक जमलेले होते आणि हे शेतकरी जमलेले जे लोक होते त्यांना काव्य विभाग काही कळत नव्हता आणि त्यांना वाटलं की हे कविता काव्यगायन म्हणून म्हणतायत आणि इथं तबला दिसत नाही, पेटी दिसत नाही, नाचबीज आहे का म्हणून चौकशी करत होते काही माणसं. वडिलांनी तो संबंध प्रेक्षागाराकडे पाहिलं आणि त्यांना दिसलं की हे सगळे शेतकरी जमलेले. त्याबरोबर त्यांनी त्यांच्यासमोर एक कविता सादर केली. कशी केली. भलर 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 दादा भलगडी दादा. ही कविता कशी लिहिली होती हेही मला आठवत आहे. फलटण आम्ही झोपडीमध्ये राहत होतो प्लेगच्यामुळं. रोज पहाटेच्या बाजूला तिथं अशा अनेक प्रकारे शेतकरी येऊन ते ही तुमचं शेती स्थिती कापणी चाललेली असे आणि त्यावेळेला ते म्हणतच तोंडानं भलर भलर भलरी दादा भलगडी दादा. एक दिवस दादा उठले आणि लिहायला लागले गुणगुणत भलर 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 दादा भलगडी दादा. तांबडं फुटलं झुंजू मुंजू, सुकीर चांदणी लागली इजू, थंडवात करतो या कुजू बुजू, अमोर हा चालू जोसात मर्दा भलर दादा भलगडी दादा. त्यावर ते सगळे शेतकरी एकमेकाला ढुशा मारून पुढे उसून
क्षणार्धात त्यांनी संबंध सभा काबीज केली. हे शिक्षण होतं काव्याचं. शेतकऱ्याला मिळालेलं हे शिक्षण होतं. ज्या अशा प्रकारचं शिक्षण त्यावेळेच्या काळामध्ये दुसऱ्या कुठल्याही मार्गाने मिळालेलं नसतं. मला आता आणखी एक गोष्ट कळते. पु ल देशपांडेंनी आपल्या लेखनामध्ये जे म्हटले आणि त्यांच्या आणि माझ्या वडिलांचा जो स्नेह निर्माण झाला त्याच्याबद्दल त्यांनी असे उद्गार काढलेत की आमचा स्नेह हा पुष्कळचा गाण्याच्या बैठकीवर झालेला होता. माझ्या वडिलांना गायकीची जाण होती चांगली, म्हणून त्यांनी आपल्या कवितांना ज्या विविध प्रकारच्या चाली दिलेल्या आहेत त्या चाली मोठ्या बघण्यासारख्या आहेत. रविकिरण मंडळावर एक आरोप असा झालेला आहे की त्यांनी एकाच विषयावर 2-2, 3-3 कविता लिहिलेल्या आहेत. वस्तुस्थिती काय होते मी तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये फुटक्या बुरुजापासून शनिवार पेठेत रात्री 11च्या सुमाराला एक सारंगी वाजवत जात असे आणि तो सारंगी इतकी करुण आहे ते स्वर आळवीत असते त्याच्यावर की माणसं खडबडून जागी होत असत, खिडक्या उघडल्या जात असत आणि लोक रस्त्यावर कान देऊन ऐकत असत. तो काळ मला स्पष्ट आठवतोय. आणि तो तिकडं कबूतरखान्याच्या बाजूला निघून जात असे. ती त्याची सारंगी माझ्या वडिलांनी ऐकली आणि माधवराव पटवर्धनांनी ऐकली आणि मग त्यांनी त्याच रात्री कविता ती लिहिलेली होती. पुन्हा वडिलांनी गाण्यामधला आशय आणि त्याला अनुरूप अशा प्रकारचे सूर कसे काढले तर बघण्यासारखे आहेत. एकनाथांची एक गवळण आहे, मशी बोलू नको रे गोविंदा मला आला तुझा राग, मला आला तुझा राग. तर त्यांनी लिहिलं मनमोहन वाजवणी सारंगी काढी मंजुळ सूर, विश्व निजले शांत झाले एक धरणी मात्र डोले, गंभीरपणाने अंधारातून छेडित जाई सूर. आणि त्याच वेळेला माधवरावांनी कविता लिहिली, या वेड्या तेढ्या मनी माझिया कहर कधी हुरहुर, शांत किती या उंच जागी तळमळे मी किती अभागी, का व्यर्थ पडावे असे चालले सुंदर गारठीपूर. इथे तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या अंतःकरणाला हात घालण्याची शक्ती, चाल आणि त्याचा स्वर याच्यामध्ये कशा प्रकारची होती याची तुम्हाला कल्पना येईल. माधवरावांच्या एका कवितेला एकत्र गुंफून जीवित त्यांनी रवींद्र संगीत दिलेलं आहे. एकत्र गुंफून जीवित जागे नाचलो नर्तन फौजीच माये. तर तुम्हाला असं दिसून येईल की जरी जात तीच असली, सोड सोडाता आपुल्या गोड मोहिनीला, मधुर गाणं ऐकायाला जीव हा भुकेला. हे हीच जात आहे, पण दादानी त्याला चाल कशी दिली दुसऱ्या एका गीतामध्ये बघण्यासारखी आहे. मधुर विमल हृदयी कैची चंद्रिका उदेली, काय कुठून गोड तुवाही जादूगिरी केली, मधुर विमल हृदयी कैची चंद्रिका उदेली. काव्य ते सतत गुणगुणत असत. हाय कुठे पाहू डोळ्यास दिसेना ती, हाय कुठे पाहू डोळ्यास दिसेना ती. अशा नव्या नव्या चाली त्यांनी निर्माण केल्या आणि महाराष्ट्र गाजवला. मराठी माणसं जशी नाट्यकवडी होती तशी काव्यवेळी होती. मला आठवतं आणखी एक लहानसा प्रसंग आठवतोय की गडकरी आज स्मृती दिनामध्ये किर्लोस्कर थिएटरमध्ये पहिल्यांदा गच्च सभा भरली होती स्मृती दिनावेळेला. तेव्हा माझ्या वडिलांना तात्यासाहेब केळकरांनी त्यावेळेला ते तरुण होते, कविता म्हणायला सांगितली, प्रेम आणि मरण. आणि ती प्रेम आणि मरण कविता माणसं थ्रिल झाली होती ऐकून त्यावेळेच्या काळामध्ये. असे थ्रिल झालेले, साक्षात्कारी झालेले असे असंख्य प्रयोग मी बघितले आणि त्याचा एक परिणाम असा झाला की काव्य लोकप्रिय झालं. पानं लोक उलटेनाशी झाले, कविता आवडायला लागली लोकांना. हा आपला काहीतरी विषय समजायला लागलं आणि अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं की त्यानंतर मग कुसुमाग्रज बोरकर आणि त्याच्या पाठोपाठ मग मल्हेकरांच्यासारखे कवी येणं ही एक इतिहासातली अपरिहार्य अशा प्रकारची घटना असते. म्हणून काही कवींना काही इतिहासदत्त अशा प्रकारचं कार्य करायचं असतं आणि म्हणून त्यांच्या काव्याचं मूल्यमापन हे पुन्हा झालं पाहिजे. गेयता आणि या गेयतेने दिलेली अशा समर्थ अशा प्रकारची शक्ती काव्याच्या ठिकाणी कशी होती याची थोडीशी मी तुम्हाला झलक सांगितली. अशा या एका मोठ्या कवीचा आपण आज या ठिकाणी
जन्मशताब्दी सोहळा साजरा करत आहोत. याबद्दल मला अतिशय आनंद होतो. तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी भारावून गेलेलो आहे. मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे माझं प्रास्ताविक संपवतो. आजच्या या समारंभाच्या निमित्तानं 60 रुपये त्यानंतर स्वागत गीत लेखिका श्रीमती विद्या वापर आणि त्या गीताला संगीत देणारे सुमित केतकर या दोघांनी व्यासपीठावरती आहोत. त्यांनाही भेट. यानंतर या सर्वांना सुंदर अशा काव्यसंग्रहाचे मुद्रक श्रीयुत प्रमोद बापट ते व्यासपीठावरती. या पुस्तकाचे बाइंडर श्रीयुत हे व्यासपीठावरती. यानंतर या पुस्तकातील मजकुराचे अक्षर वडिलांचं श्रेय आहे तितकंच श्रेय माझ्या आजोबांचं सुद्धा आहे. मला आठवतं आहे मी डॉक्टर होण्यासाठी जेव्हा ॲडमिशन घेत होते, काही कारणामुळे किंवा कमी मार्क पडल्यामुळे मला डोनेशन मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची वेळ आली. त्यावेळेला मनात असं अनेकदा येत होतं की पैसे देऊन ॲडमिशन घ्यावी का नाही. एका बाजूला पैसे देण्याचा भाग होता, एका बाजूला प्रचंड करिअर उभी होती. त्यावेळेला आजोबांनी मला आणि माझ्या आईला जो उपदेश केला किंवा जो सल्ला दिला तो आजही माझ्या लक्षात आहे. आजोबा म्हणाले, पैसे केव्हाही मिळून जातील पण संधी मात्र पुन्हा येणार नाही. हे वाक्य माझ्या मनात इतकं कोरलेलं गेलेलं आहे की ज्या ज्या वेळेला माझ्या प्रोफेशनमुळे माझ्या आयुष्यात जे जे चांगले प्रसंग येतात त्या प्रत्येक प्रसंगी मला या शब्दांची आठवण येते. दुसऱ्या माझ्या नावातलं माझं स्वतःचं नाव चंद्रलेखा. मी नुसतं त्यांच्या कवितेचंच नाव घेऊन उभी नाही, तर त्यांच्या एका काव्यसंग्रहाचं नाव हेच माझं नाव आहे. त्यामुळे त्यांचा वारसा माझ्यापर्यंत निश्चितपणे येऊन पोचला आहे. कदाचित त्यांच्या काव्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही, पण त्यांची नात म्हणून आजोबा आमचे कसे होते हे सांगण्याचा त्यांच्या नातवंडातर्फे मला नक्कीच अधिकार आहे. आणि म्हणून मी ते आजोबा म्हणून कसे होते याच्याबद्दलच बोलणार आहे. माझ्या आजोबांना शिक्षणाची अत्यंत कळकळ होती. इतकी कळकळ होती की ते स्वतः हे शिक्षणाचं जे सुधारणावादी शिक्षण जे आहे त्याच्यासाठी स्वतः घरापर्यंत आपल्या सुनांना शिकवण्यापर्यंत त्यांनी या सुधारणेचा पाठपुरावा केला आहे. आज मी अत्यंत पुष्कळ ठिकाणी असं बघते की लोक सुधारणावादी विचार दिवाणखान्यात वा जाहीर भाषणात सहजपणे करतात. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. दातृत्व हे घरापासून सुरू होतं. पण या पलीकडेही सुधारणावादी विचार हे घरातूनच नव्हे तर स्वयंपाकघरातून आणि माझघरातून सुरू होतात. आणि माझ्या आजोबांनी हे सुधारणावादी विचार स्वयंपाकघरातून सुरू केलेले आहेत. कल्पना करा, सुमारे 40-45 वर्षापूर्वी आपल्या सुनांना शिक्षणासाठी कॉलेजमध्ये धाडणारे असे किती लोक असतील. आत्तापर्यंत जे लोक बघितले ते नेहमीच असं म्हणतात, स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतंत्र झालं पाहिजे. पण ते तुमच्या घरी, आमच्या घरच्या स्त्रिया स्वयंपाक करतील, आमच्या घरच्या स्त्रिया घरात काम करतील. पण आजोबांनी जे मत मांडलं, जे विचार मांडले ते धैर्यानं आचरणात आणले. ही त्यांनी जी विचारसरणी, जीवनमूल्य आणि शिकवण आम्हा सर्वांना दिली. आम्हाला आमच्या आईवडिलांच्याकडून मिळाली आणि आज जेव्हा आम्ही आमच्या मुलातही ती
विचारसरणी किंवा ते विचार आलेले बघतो त्यावेळेला लक्षात येतं की हे विचार आजोबांचे अत्यंत शाश्वत असे आहेत. नेहमी आपण बघतो की मूल्य, जीवनमूल्य किंवा शिकवणी या कालबाह्य लवकर लवकर होतात. जसा काळ बदलतो तशी मूल्य बदलतात, तसेच विचारही बदलतात. पण हे जे विचार आजोबांनी आम्हाला दिलेले आहेत ते विचार आज त्यांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनीही अंमलात आणताना व त्याचा आमच्या मुलांच्यापर्यंत पोचवताना कुठल्याही प्रकारे ते कालबाह्य झाले आहेत असा विचारसुद्धा आमच्या मनात येत नाही आणि तशी वस्तुस्थितीही नाही. मी ज्या वेळेला डॉक्टर झाली, माझ्या आजोबांची फार इच्छा होती पूर्वीपासून की घरातल्या कुणीतरी डॉक्टर व्हावं. तसे त्यांनी प्रयत्नही केले होते. ज्या वेळेला मी डॉक्टर झाले 1973 साली, म्हणजे सुमारे 20 वर्षापूर्वी, त्यावेळेला आजोबा खूप आजारी होते. मानसिक आणि शारीरिक दोन्हीरित्या ते अपंग झालेले होते. त्यांचं बोलणं जवळजवळ खुंटलेलंच होतं. पण ज्या वेळेला मला डॉक्टर झाल्याची तार आली त्यावेळेला कित्येक दिवस न बोललेले आजोबा मला म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन, डॉक्टर झालीस, तार आली. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की किती डीप, किती खोलवर त्यांच्या मनात डॉक्टर कुणीतरी होण्याबद्दलची इच्छा रुजलेली आहे. काही काळ का होईना, थोड्या काळासाठी का होईना, पण त्यांना त्यांचं विचार करण्याचं बळ ह्यामुळे परत मिळालं होतं. त्यामुळे मला निश्चित खात्री पटली आणि आमच्या घरातल्याही सर्वांना लक्षात आलं की त्यांचा हा कळवळा शिक्षणाबद्दलचा वरभर नव्हता. आम्हा सर्व कानेटकर कुटुंबियांच्या जीवनातून ओसंडून वाहत आहे, सुखद आणि शीतल, कालच्या शरद पौर्णिमेच्या रात्रीसारखं. नमस्ते. यानंतर कैवार गिरीश प्राध्यापक शंके कानेटकर यांच्या संदर्भात बोलणार आहेत मिरजेचे वसंतराव आगाशे. त्यांचा थोडासा परिचय आपल्याला करून दिला पाहिजे असं मला वाटतं. प्राध्यापक कानेटकर विलिंग्डन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, मराठी विभागाचे प्रमुख म्हणून तिथे आल्यानंतर जे अत्यंत हुशार विद्यार्थी त्यांना लाभले त्या सर्व विद्यार्थ्यामध्ये वसंतराव आगाशे हे त्यांच्या विद्यार्थ्यातले ज्येष्ठ विद्यार्थी. वसंतराव आगाशे अतिशय उत्तम वक्ते आहेत, रसिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत. मिरजेला मिरज विद्यार्थी संघ या नावाची एक संस्था आहे. गेली 50-60 वर्ष मिरजेमध्ये सांस्कृतिक आणि साहित्यिक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम ही संस्था सादर करते. आणि मिरज विद्यार्थी संघ आणि वसंतराव आगाशे किंवा वसंतराव आगाशे म्हणजे मिरज विद्यार्थी संघ असं समीकरण सांगली मिरज परिसरामध्ये तयार झालेलं आहे. दादांचे विद्यार्थी किती उत्तम असू शकतात या संदर्भामध्ये अंगुली निर्देश करायचा झाला तर सर्वप्रथम नाव वसंतराव आगाशांचंच नजरेसमोर येतं. वसंतराव कानेटकर गुरुवर्य मी काय म्हटलं मग मी सांगतो. आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्रीयुत पु ल देशपांडे तथा भाई, गिरीशांचे अनेक विद्यार्थी, मित्र, आप्तस्वकीय, किंबहुना गिरीश रूपानं काव्यावर प्रेम करणाऱ्या रसिक बांधवांनो, आज या ठिकाणी गुरुवर्यांच्या शताब्दीच्या निमित्तानं मला बोलायची संधी मिळाली आहे, हे माझं महत् भाग्य आहे. वसंतरावांनी सांगितलं दादांचे विद्यार्थी आणि दादांनी प्रेरित केलेले सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं तुम्हाला बोलायचं. केवढी जबाबदारी ही. दादांचे विद्यार्थी नुसतं आम्ही जेव्हा म्हणू लागतो तेव्हा आदरणीय श्रीमद जोशी, SM जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब तळवलकर, आमचे भाई डॉक्टर करंदीकर, डॉक्टर दन गोखले, केवढी परंपरा आहे. आणि या सर्व विद्यार्थी परंपरेच्या वतीनं मला या ठिकाणी बोलायला सांगितलेलं आहे. मी माझं अहोभाग्य का म्हणू नये, परंतु मला असं वाटतं
दादानी आम्हाला घडवलं आणि आम्ही काही धडपड केली. यामुळंच आज त्यांच्या शताब्दीच्या निमित्तानं त्यांच्याविषयी बोलण्याचा हा प्रसाद मला प्राप्त झालेला आहे, अशी माझी श्रद्धा आहे. मी त्याबद्दल कार्यकर्त्यांचा, गुरुवर्य वसंतरावांचा ऋणी आहे. दादांनी आम्हाला घडवलं. 1944 सालापासून 1951 सालापर्यंत दादांच्या अगदी आम्ही निकट सहवासामध्ये आलो. दादा हे प्राध्यापक होते आणि आम्ही जेव्हा विलिंग्डनमध्ये पाऊल टाकलं ना, तेव्हा जो एक अभिमानाचा आणि आनंदाचा विषय होता तो हा होता की इथे ज्ञानतपस्वी आर्यन जोशी आहेत आणि इथे कवी गिरीश आहेत, इथे डॉक्टर माइंडकर आहेत. त्यामध्ये मराठीचे एक श्रेष्ठ कवी आपल्याला शिकवायला लाभलेले आहेत. योजना आमची छाती अशी फुगून गेलेली होती आणि आम्ही गुरुवर्यांच्या सहवासामध्ये आलो आणि मला तत्पूर्वीचं ते सगळं आठवलं. आमच्या हायस्कूलमध्ये झालेलं त्यांचं काव्य गायन, ती कृतज्ञता कविता आम्ही डोळे पुसत ती ऐकलेली, भलरीला ताल धरलेला, हे सगळं आठवत होतं. आणि दादा आम्हाला शिकवायला आले आणि पहिल्या 2-3 व्याख्यानामध्येच असं लक्षामध्ये आलं की ज्ञानाचा रतीब घालून जाणारे जे प्राध्यापक आहेत त्यातले आमचे दादा नाहीत. तसे नव्हते असं नाही, होते. परंतु दादा मात्र माझ्या समोर बसलेले हे जे विद्यार्थी आहेत त्यांना मला घडवायचं आहे आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी कुवत काय आहे, कोणाला कोणती गरज आहे, कोणाच्या आशा आकांक्षा काय आहेत, कुठे कोणता गुण आहे, तो मला कसा फुलवता येईल याची दादा सदोदित काळजी घेत असत. मला आठवतो महाराष्ट्र वाङ्मय मंडळ, खरं सांगू का, आमच्या सांगली परिसरातली विलिंग्डन महाविद्यालयातली एक श्रेष्ठ सांस्कृतिक संस्था, साहित्य संस्था जी दादांनी स्थापन केली. दादा निवृत्त झाले, कोमेजले, ती दुःखाची गोष्ट आहे मोठी. पण दादांनी ही संस्था उभी केली आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला साहित्याचे धडे दिले, साहित्य प्रेमाचे दिले, रसिकता दिली, एखादं कार्य कसं करावं, नेटकेपणानं कसं करावं, आखीवबंद कसं करावं याचे पाठ त्यांनी आम्हाला दिले. मराठी वाङ्मय मंडळामध्ये महाराष्ट्राचे सगळे मोठे मोठे लेखक आलेले, सगळे 19 कार्यक्रम आम्ही केले त्या वर्षी. त्यात नासी फडके आले होते, कवी बोरकर आले होते, भाऊसाहेब खांडेकर आलेले होते आणि शेवटी आचार्य अत्रे आले होते, कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णींना बरोबर घेऊन. व्युत्पत्ती कोश पूर्ण झाला म्हणून सत्कार केला होता. दादांनी प्रचंड माणसं आम्हाला दाखवत. श्रीम माठे आलेले, हे कवी, हे लेखक, ते आम्ही पाहतो आहोत, त्यांचं बोलणं ऐकतो आहोत. याच्या ज्या काही प्रेरणा आमच्या मनामध्ये उतरल्या ना, त्या खरोखरी पुढं आयुष्य चालताना सदोदित उपयोगी पडतात. आणि मला आठवतं आचार्य अत्रे, मी होतो मराठी वाङ्मय मंडळाचा चिटणीस, दादा होते अध्यक्ष. आम्ही, आणि त्यावेळेला असं होतं ना, विज्ञानाकडे सर्व विद्यार्थ्यांचा ओढा असायचा, कला शाखेकडे कोणी येत नसत, फारसं मराठी घेणारे तर कमीच असत. त्यामुळे मराठी वाङ्मय मंडळाला वर्गणी गोळा करायची, जेमतेम काही रक्कम जमत असे, पण दादांची उडी मात्र मोठी. माट्यानं बोलवला, आता आपण फडक्यानं बोलवायचं, मग आत्र्यानं बोलवायचं, आणि खर्चाची तरतूद कशी व्हायची. आचार्य अत्रे आले, कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी आले आणि अत्रे आले तेव्हा वातावरण मोठं तप्त होतं. इथे सर परशुराम भाऊ महाविद्यालयात जो प्रकार झालेला होता तो अजूनही वातावरणामध्ये तसाच होता. आणि म्हणून दादांच्या सकट, प्रिन्सिपल पंडितांच्या सकट आम्हा सगळ्यांना धमक्यांची पत्र आलेली होती. अत्रे इथे आले की पुन्हा SP कॉलेजचा प्रकार होईल, त्यापेक्षा हा कार्यक्रम न करूनच चांगलं. महाविद्यालयात कार्यक्रम ठेवलेला, मिरजेला खरेमिंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला, आणि मग प्रश्न असा होता की आता करायचं काय. पण इथे दादांच्या नेतृत्वाचा कस होता. मी अत्र्यांना बोलावलेला आहे, ते माझ्यासाठी येत आहेत, हे मोठं दायित्व पडलेलं आहे, ते आपण उत्तम प्रकारे पार पाडू. म्हणून आचार्य अत्रे त्या परिस्थितीमध्ये आले आणि त्यात प्रत्येक गोष्टींची दादांनी काळजी घेतलेली होती. काय काय करायचं मला एक आठवतं की कदाचित
सभागृहामध्ये काही गडबड होईल ऐन वेळेला. कोणता उपाय दादांनी योजला होता? दादांनी उपाय योजला होता, अशाच रांगा होत्या पहा. मधल्या एका रांगेमध्ये खुर्ची ठेवली होती आणि त्यात आर.एन. जोशींना तिथे नेऊन बसवलेलं होतं. कारण खात्री ही होती की आर.एन. जोशी, ज्ञान तपस्वी आर.एन. जोशी जिथे आहेत तिथे विद्यार्थी वावगं करण्याला धजणार नाही. ही योजना दादांची होती, दादांची होती. आणि ते वाङ्मय मंडळ झालं, आचार्य अत्र्यांचं भाषण झालं. मी पहिल्यांदा अहवाल सादर केला होता आणि त्यात नावं आली होती नासी फडक्यांच्या हस्ते. हरिनारायण आपट्यांचं चित्र आम्ही लावलं, नासी फडक्यांचं कादंबरीवर व्याख्यान झालं. अत्रे बोलायला उभे राहिले आणि प्रथमच म्हणाले, माझे मित्र नासी फडके, म्हणू का त्यांना मित्र? हे इथे बोलले आणि आज मी इथे आलेलो आहे. फडक्यांच्या बरोबर एका व्यासपीठावर येण्याची संधी मला कधी मिळत नसते. किंबहुना अत्रे फडके म्हणजे एक काहीतरी वैर आहे, शत्रुत्व आहे अशी भावना निर्माण झालेली आहे. परंतु या महाविद्यालयामध्ये मात्र फडके जिथे आले तिथे मीही आलेलो आहे. सामान्यतः आम्ही साहित्यिक एकमेकांची भांडत असतो, एकमेकांवर तुटून पडत असतो. परंतु आम्ही दोघेही इथे आलो, याचं जर रहस्य काही असेल आणि याचं जर श्रेय काही असेल, कोणाला असेल, तर ते आमचे मित्र शंकरराव यानाय असं ते म्हणाले होते, म्हणजे गिरीश यानाय. महाराष्ट्रामधला हा साहित्यिक असा आहे की ज्याचं कुणाशी वैर नाही. तो फडक्यांचाही मित्र आहे, माझाही मित्र आहे, खांडेकरांचाही मित्र आहे. फडके अत्रे आम्ही बाहेर भांडतो, पण गिरीशांच्या प्रेमवर्तुळामध्ये एकत्र येऊन बसतो. मला वाटतं केवढं मोठं आहे. हे केवढं उदाहरण दादांच्यामुळं आम्हाला प्राप्त झालं. तो कार्यक्रम नेटकेपणानं पार पडला आणि दादांची हौस केवढी असायची पहा. सगळा खर्च होऊन गेलेला 300-400 रुपये वर्गणी जमत असे हो फार तर. पण शेवटचा कार्यक्रम मोठा घसघशीत थाटाचा झाला पाहिजे, श्रीखंडपुरी झालीच पाहिजे, आग्रह असायचा तो. आणि बजेट तर सगळं संपलेलं. म्हटलं दादा अत्रे आलेत, कृष्णाजी पांडुरंग आलेत, शेवटचे आपण यंदा कमी छे तो कार्यक्रम जसा योजलाय तसाच आज अनेक वर्ष जसा झाला तसाच यंदा होईल. पैशाची तुम्ही काय काळजी करता? आणि मला आठवतं जवळजवळ 500-600 रुपयांची तूट होती त्या वर्षी. 1947 सालची मी ही गोष्ट बोलतोय. सगळे पैसे दादानी दिलेले होते वैयक्तिक. कशासाठी दिले? अहो आम्हाला घडवण्यासाठी हो, आम्हाला घडवण्यासाठी, आमच्या ठिकाणी साहित्यप्रेम निर्माण करण्यासाठी, आम्हाला समाजसेवेचा वसा देण्यासाठी. आणि मग दादा हाताला धरून जसं लहान मुलाला शिकवावं ना तसं शिकवत असत. अगदी किती शिकवावं. निमंत्रण पत्र पाठवायचे. मला आठवतं माट्यानं पत्र लिहायला त्यांनी मला सांगितलं आणि मग त्याचा तर्जुमा केला आणि तो त्यांच्या पुढे ठेवला. त्यात त्यांनी आम्हाला सूचना दिल्या. हे वाक्य असं न मांडता असं मांडलं पाहिजे, म्हणजे ते मनाला जाऊन भेटतं आणि ते लेखक आपल्याकडे येतात. मी अक्षर असं उभं अक्षराच्या बाबतीत सुद्धा असं जरा तिरकं काढलं ना म्हणजे चांगलं दिसेल. तुम्हाला आठवत असेल तिरकं अक्षर काढायला सांगत असत. एवढंच नव्हे तर कपडे कसे घालावेत, साधेच पण ते कसे घालावेत. आणि व्यासपीठावर आल्यानंतर लोकांना एक प्रकारची प्रियता वाटली पाहिजे, असं दर्शन कसं असावं हेही दादांनी आम्हाला शिकवलं. आणि नेहमी ते म्हणत असत, मी काही मोठा त्याग केला या समाजात दावाने. मी संसारीच होतो. आपत्ती आल्या, त्या आपत्तीतून मार्ग काढीत मला यश मिळालं. तो तुम्ही मुलांनी संसारी राहायला हरकत नाही. एखाद्याची धमक असेल तर द्या संसार फेकून आणि या क्षेत्रामध्ये समाजसेवेच्या या राजकारणाच्या या. परंतु प्रपंच जरूर करा, पण तो करीत असताना भोवतालच्या समाजाकडे पहा, भोवतालच्या समाजाकडे पहा. ही दादांनी आम्हाला प्रेरणा दिली. आणि मग हा उल्लेख झाला, मी आज जवळजवळ 45-46 वर्ष जे काम करतोय ना, ही प्रेरणा आम्हाला दादांनी दिली आहे हो. दादा म्हणाले, तुमच्या मिरजेचे वासुदेव शास्त्री खरे हे केवढे मोठे इतिहास संशोधक कवी, त्यांच्या स्मारक मंदिराचं कार्य पुढे चाललं पाहिजे. तुम्ही तिथे उभे राहताय ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. पुढे माझ्या हातून सार्वजनिक क्षेत्रात जे काही थोडंसं बरं झालं असेल त्याचं सर्व श्रेय आमच्या गुरुवर्यांना आहे नक्की. कारण तुकोबांनी म्हटलंय ना,
सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. आमच्या दादांना हे वचन अगदी पूर्ण लागू पडतं. सहज ते बोलले तरी आमच्या हिताचा उपदेश त्यातून आम्हाला मिळत असे. आणि मला आठवतं, पुढच्या वर्षी मला अमुक एक पेपर शिकवायचा आहे म्हणून दादा त्याचे नोट्स काढत असत, टिप्पण्या काढत असत, संदर्भ ग्रंथ गोळा करीत असत. बनचुके झालेले प्राध्यापकही आम्ही पाहिले. नवीन शिकवताना, नवीन काही आता मला वाचायचं आहे, नवा पेपर शिकवताना, पण दादा मात्र या प्रौढपणामध्ये टिप्पण्या काढीत असत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या टिपणांचा आम्हाला केवढा उपयोग झाला. 48 साली गांधीवधोत्तर आम्ही सर्वस्वाला मुकलो. 7-8 दिवसांनी परीक्षेचे फॉर्म्स भरायचे होते. फीचा शेवटचा हप्ताही राहिला होता. आम्ही म्हटलं मनाची गेली परीक्षा. आता कर्फ्यू पुकारला होता सांगलीमध्ये. दादांनी त्या कर्फ्यूतून निरोप पाठवला, तुमच्या फॉर्मची फीची सगळी व्यवस्था झालेली आहे. कर्फ्यू जेव्हा उठतो तेव्हा पोलिसाची खास परवानगी घेऊन इथे या. मी आणि माझा मित्र मावळ म्हणून होता. सुदैवानं त्याच दिवशी कुटुंबातल्या काही ज्येष्ठ व्यक्तींच्याकडून पैशाचा काही हातभार लागलेला होता. आम्ही पोलीसचा पास घेऊन गेलो. स्वतः दादा त्यात सापडले होते. त्या अरुणरावांच्याकडनं ऐकावं. दादांच्या कवितेनं दादांना सोडवलेलं आहे, त्यातून दादांच्या कवितेनं सोडवलं आहे. तर आम्ही तिथे पोचलो. ती रेल्वे गाडी, बाईंना माहीत आहे ती रेल्वे गाडी, ती रेल्वे गाडी, ते स्टेशन. बाईमध्ये आले ते तेव्हा म्हणाले की कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही, तसं आपलं विश्रामबाग उरलेलं नाही असं बाई तुम्ही म्हणाला होता त्या दिवशी. तर आम्ही फाटकातून आत गेलो. दादा पुढं आले आणि आम्हा दोघं मित्र, मला आणि माझ्या मित्राला दादानी कवेत घेतलं. दादांचे डोळे भरून आलेले होते, माई आतून आलेल्या होत्या आणि म्हणाले, मुलांनो काही काळजी करू नका, आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. दादांनी परीक्षेचे फॉर्म घरात आणून ठेवले होते. तुम्ही इथे नुसते सह्या करा आणि कर्फ्यूमधनं आलाय तुम्ही, संध्याकाळ व्हायच्या आत परत सुरक्षित जा, हे दादांनी सांगितलं होतं. हो, केवढं ही माया, केवढं विद्यार्थ्यांना हे सहाय्य ते दादांनी दिलं. परंतु त्या सगळ्या वातावरणात, त्या निखाऱ्यात आम्ही जळलेल्या कामं केली हो. त्यामुळे ताप आला आणि परीक्षा बुडलीच. आणि मग पुढं चालवायचं कसं. मला आठवतं त्यांच्याच रविकिरण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठलराव घाटे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन होते. आणि दादांनी त्यांना पत्र लिहिलं, या मिरज हायस्कूलमध्ये 2 जागा आहेत, त्या या माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही द्या, त्यांना गरज आहे. आम्ही आलो इथं. विठ्ठलराव घाट्यांच्याकडे ते नुसतं पत्र दादांचं दाखवलं. घाटे म्हणाले, तुम्ही जाऊन हायस्कूलमध्ये रुजू, आम्ही पाठवतो काय पाठवायचं ते. केवढीही दादांची मदत आहे. मग दादा आम्हाला केवळ प्राध्यापक नव्हते, दादा हे आमचे पालक होते, आम्हाला पितृस्थानी होते, माई मातृस्थानी होत्या. असं जर मी म्हटलं मुळी मुळी अतिशयोक्ती होणार नाही. अहो, माईनी केवढी साथ दिली. मगा म्हटलं ना ताई, तुम्ही म्हटलं सगळ्यात अक्षरशः खरी गोष्ट ती. आत्र्यांचं ते व्याख्यान झालं, ते सगळं तप्त वातावरण. संध्याकाळी श्री बंगल्यात, पुढं कांचन झाला, पहिला श्री बंगला, गच्चीमध्ये मग रुजामा घातला. अत्रे पसरलंय. आणि काय अत्र्यांनी सांगावं, माईनं श्रीखंडपुरीची मेजवानी झाली ती. माईनं सांगा थालीपीठ व्हायला पाहिजे, थालीपीठ व्हायला पाहिजे. आणि माईने, ताई तुम्हाला आठवत असेल, तुम्ही होतात तेव्हा, त्या थालीपीठाच्या थाळ्या लोण्याचे गोळे ठेवून वर आल्या आणि मग म्हणाल्या, आता याला तुमचं काव्यगायनही पण व्हायला पाहिजे, काव्यगायनही व्हायला पाहिजे. म्हणून गिरीशांनी कविता म्हटल्या, आत्र्यांनी पण गीतगंगेमधल्या कविता म्हटल्या. अशी ती संध्याकाळ गेलेली. अशा अनेक संध्याकाळी आम्ही घेतल्या. कॉलेजमधनं बाहेर पडताना गुरुवर्यांनी सांगावं, कारण काय होतं, मिरजेला आमची गाडी बऱ्याच उशिरा असायची, चला घरी, कालच एक कविता केलेली आहे. आणि आम्हाला ती फिर्याद कविता आहे ना, ती आकाशलिंब कविता आहे ना, अहो दादांच्या तोंडून आम्ही ती ऐकलेली आहे.
शनिवारवाड्याचं स्वप्नरंजन दादांचं तोंडून ऐकलाय. कवीनं निर्मिती केली आणि ते प्रथम ऐकण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. वा, केवढी मोठी गोष्ट. आणि म्हणून दादा शिकवताना काल वसंतरावजींनी लेखात म्हटलंय पा, दादानी आम्हाला गद्य शिकवलं, नाटकं सुद्धा शिकवले. आपण म्हटलं आहे की माझ्या नाट्यगुणांचे आणि साहित्यगुणांचे शिल्पकार माझे वडील आहेत. आणि दादा हे किती प्रभावी वाचत असत, ईश्वराची साक्ष पण तिथं काढली आहेत, माझ्यापेक्षाही प्रभावी वाचत असत. अगदी खरी गोष्ट. दादानी आम्हाला एकच प्याला शिकवला. अहो, सुधाकरही तेच वाचायचे, सिंधूही वाचायचे, तळीरामही वाचायचे आणि सत्तेचे गुलाम शिकवलं. आणि त्याच वेळेला वसंतरावजी ट्युटर म्हणून कॉलेजमध्ये आले. आमचे काही तास तुम्ही घेतलेत, आमच्या वह्या तपासून दिल्यात, मार्गदर्शन केलं, म्हणून मी गुरुवर्य म्हटलं. आणि मला आठवतं की ते मध्ये गिरीशांनी 2-3 तास तुमच्यावर सोपवले. तुम्ही सत्तेचे गुलाम शिकवलं तर सोन्याचा कळसही शिकवलात. बाबा शिकवणही पण तुम्ही आम्हाला तिथे म्हणून दाखवलेला होतात. बाबा शिकवण म्हणून दाखवला होतात. आणि मग पुढं त्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होत्या. मला चिठ्ठी उचलल्यावर विषय आला होता, मराठी रंगभूमीचा ऱ्हास का झाला आणि उदय कसा होईल. आणि मांडले काही विचार. त्यात एक मुद्दा असा मांडला होता की मराठी रंगभूमीला देवल, किर्लोस्कर, खाडेलकर या तोलामोलाचे नाटककार आज नाही आहेत. हा एक माझा मुद्दा होता. कॉलेजचे परीक्षक म्हणून वसंतरावजी होते आणि बाहेरचे 2 परीक्षक होते. वक्तृत्व स्पर्धा झाली, मला मिळाला पहिला क्रमांक त्यामध्ये. आणि मला तुम्ही तुमच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि म्हणाले तू चांगलं भाषण कर. हा मुद्दा आहे ना, तो अगदी महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीला असा नाटककार पाहिजे, हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हो, तो वारसा वडिलांचा घेतलेला. आणि त्यावेळेला असं म्हणणाऱ्यांनाही तो भावी श्रेष्ठ नाटककार आपण आहोत याची जाण नव्हती. आणि मी म्हटलेला जो मी तिथे होतो तो वक्तृत्व स्पर्धेतला उमेदवार, त्यालाही नव्हती, नियतीलाही मात्र नक्की होती. ती असं म्हणाली असेल, अरे बोलताय काय, दिसेल लवकरच. तो मग पुढच्या खुर्चीत श्रेष्ठ नाटककार उद्याचा बसलेला. वा. आणि म्हणून गिरीशांचा जो निरोप समारंभ झाला, बाई येऊन तिथे, आमचं कोण भाग्य हो की बाई सिनियर एम एचे, आम्ही ज्युनियर एम एचे विद्यार्थी एका वर्गात पु ल देशपांडेंच्या बरोबर बसण्याचं भाग्य, जसं गिरीशांच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य, त्याचप्रमाणे बाईंच्या बरोबर ज्युनियर एम एचे विद्यार्थी होण्याचं भाग्य. आणि मग दादा निवृत्त व्हायचे होते, तयारी सुरू झाली होती. फलटणच्या रायसाहेबांना, यशवंतांना पाठवलं, श्रीबा रानडे, सगळ्यांची पत्र आली, आम्ही येणार. वातावरण असं फुलून गेलं होतं. बाई, आपण नातू बिल्डिंगमध्ये राहत होता 5वा. आणि कार्यक्रम असा व्हायचा आणि आम्ही कॉलेजमधनं बाहेर पडलो. त्या नातूंचं कॅन्टीन आत ती खोली होती. तिथे भाई, मी आणि माझा एक मित्र खाडीलकर म्हणून आम्ही होतो. आणि दादांचं कॉलेजमधलं त्या दिवशीचं काम संपल्यानंतर हातात बॅग घेऊन दादा असे टळटळीत ऊन पडलेलं फेब्रुवारी महिन्यातलं, आणि असे दादा निघाले होते. भाई नुसते असे ते पाहत होते त्या नातूच्या कॅन्टीन म्हणून. आणि भाई सोज बोलून गेले, आश्रम हरिणी गडे तुला हे वृत्त काय कळले, आश्रम सोडून वनास वळती गुरुजींची पावले. म्हटलं भाई भाई भाईने आधी म्हटलं होतं की गिरीश हे व्यासंगी विद्वान प्राध्यापकांच्या श्रेणीत आहेत की नाही याविषयी कदाचित मतभेद होऊ शकेल, पण विद्यार्थ्यांच्यावर अलोट प्रेम करणारा आणि व्रत म्हणून शिक्षण कार्य करणारा हा तपस्वी आहे असा आधी भाई बोलले होते. म्हणून या ओळी उचंबळल्या. भाई त्या दिवशी 2 ओळी आपण म्हटल्यात आणि दुसऱ्या दिवशी ती कविता पूर्ण झाल्यावर हेही मोठं भाग्य. पु ल देशपांडेंनी गुरुवर्यांच्यावर केलेली कविता ऐकण्याचं भाग्य प्रथम आम्हाला प्राप्त झालं. दुसऱ्या दिवशी भाईंनी ती कविता त्या ठिकाणी म्हणून दाखवली. तो समारंभ भाईंनी ती वाचून दाखवली. असा तो काळ होता. ऋणातून मुक्त होणं आणि मनाची ऋणातून मुक्त झाल्याची समजूत घालणं, तेच करताय. कविवर्य गिरीश
गुरुवर्य दादा हे वाग्देवी सुत होते. कवी म्हणून तर ते वाग्देवी सुत होतेच होते, पण ते ज्ञान साधक होते. विद्येच्या क्षेत्रामध्ये व्रत घेऊन भरभरून विद्या देणारे ते तपस्वी होते. या अर्थानं सुद्धा ते वाग्देवी सुत होते. आणि म्हणून आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचं पुण्यस्मरण करीत असताना मला केशवसुतांच्याच ओळी आठवतात. या केशवपुत्राचं स्मरण करताना मला केशवसुतांच्याच ओळी आठवतात. त्या नैऋत्येकडला वारा या कवितेत केशवसुतांनी केवढ्या आत्मनिर्भरतेनं मोठ्या विश्वासानं म्हटलेलं आहे. काय म्हणतील लोक? गाऊ या हृदयात या अमुचिया प्रीती असे दाटली, गाऊ या हृदयात या अमुचिया का स्फूर्ती ही वाढली. केशवसुतांच्या कवितेत एक शब्दाचा बदल करतो. गाऊ या हृदयात या अमुचया का स्फूर्ती ही वाढली, वाग्देवी सुत जन्मला आपुलिया देशात या लागुनी, जय जयकार करा सुरा परिसवा हा मंगलाचा ध्वनी. असं म्हटलंय. केशवपुत्र गुरुवर्य गिरीश यांचं त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पुण्यस्मरण करीत असताना केशवसुतांचेच हे उद्गार मी इथे उच्चारतो. आणि आम्ही सगळे त्यांच्या ऋणात असलेले विद्यार्थी, आप्तस्वकीय सगळे उपकृत आज मनोमन गुरुवर्यांचा जय जयकार करीत आहोत आणि गुरुवर्यांना वंदन करीत. शेवटचा पाठ या नावाची कविता आहे. गेलो रंगुनिमी तुम्हा वितरता काव्य तरंगातले, काही पाठ मनोज्ञता विकसली उल्हासलेली मती, अश्रूनी भिजले निरोप वळली रेंगाळली पावले, झाले दर्शन दिव्य अंतरी तपस साफल्य की जाहले. शेवटचा तास घेऊन आल्यानंतर गिरीशांनी ही लिहिलेली कविता आहे. गिरीशांना जे विद्यार्थी लाभले ते वसंतराव आगाशांसारखे. जशी त्यांचे पुत्र नातवंड आमचे दादा असा आदरानं हक्कानी उल्लेख करतात, तसे गिरीशांचे असंख्य विद्यार्थी आमचे दादा याच शब्दांनी त्यांचा उल्लेख करतात. यातलं रहस्य या व्याख्यानामध्ये वसंतरावांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यावरती नितांत प्रेम करणारे एक आदर्श गुरुवर्य ही प्रतिमा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. यानंतर बोलणार आहेत शांताबाई शेळके. एक थोडा संदर्भ सांगतो. कविवर्य गिरीशांचा अमृत महोत्सव सांगलीला द.रा. बेंद्र्यांच्या अध्यक्षतेखाली फार भव्य प्रमाणामध्ये साजरा केला आणि माईंच्या आणि दादांच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठामध्ये 5,000 रुपयाची देणगी दिली, तिथे ठेवली. आणि MA पहिला येणारा विद्यार्थी त्याला उमा गिरीश पारितोषिक दिलं जावं अशा तऱ्हेची योजना त्या ठिकाणी आम्ही केली. त्यावेळेला एक स्मरणिका संपादन केलेली होती मी स्वतः. त्याच्यामध्ये शांताबाई शेळक्यांचं एक पत्र आहे. 26/11/46चं पत्र आहे. त्या स्मरणिकेमध्ये शांताबाईंनी गिरीशांना लिहिलेलं ते पत्र आहे. आणि त्यात तसं म्हणतात की माझं मन जुन्या कवितेमध्येच अधिक रमतं हे खरं आहे. आणि पुढं त्या म्हणतात, मीही कविता लिहिते, आपल्या नजरेखालून त्या गेल्या असतील, माझ्या कवितांसंबंधी आपले मत कळावे असे मला तीव्रतेने वाटते. आणि मग गिरीशांचा त्यांचा झालेला पत्रव्यवहार मला वाचायला मिळाला. शांताबाईंना गिरीशांच्याबद्दल त्या काळापासून नितांत आदर आहे. आता त्यांची कविता त्यांनीच एका कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे उन्मेष कल्प तरुवरी डवरू न आल्या मंजिरी इतकी सुरेख झाली यात वादच नाही. परंतु गिरीशांनी आपल्या कवितेवरती मत व्यक्त करावं असं त्यावेळेपासून वाटत होतं. त्यांच्या मनामध्ये गिरीशांच्याबद्दल असणारा आदर, आत्मीयता आणि एकूण त्यावेळची कविता याबद्दल त्या आपलं मनोगत व्यक्त करतील. किंवा पुन्हा या कार्यक्रमाचा औपचारिक परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही. आपण सर्वजण रविकिरण मंडळातले एक मान्यवर कवी आणि एकूण मराठी कविता कवी परंपरेतलेही एक थोर कवी गिरीश यांचं जन्मशताब्दीच्या सोहळ्यासाठी आपण इथे सर्वजण जमलोत आणि अतिशय
अनौपचारिक स्वरूपामध्ये, अतिशय हृद्य अशा स्वरूपामध्ये हा सोहळा साजरा होतो आहे. कवी गिरीशांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू इथं सांगितले गेले. चंद्रलेखांनी आपले आजोबा कसे होते सांगितलं. वसंतराव आगाशांनी सामाजिक कार्याची कशी आपल्याला प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली, किंवा आपल्याला एक शिक्षक म्हणून ते कसे दिसले, कसे भावले, ह्याचं त्यांनी चित्र आपल्यासमोर रेखाटलं. मी थोडंसं वेगळ्या प्रकारचं भाषण करणार आहे. खरं म्हणजे अगदी सुरुवातीला वसंतरावनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे येऊन गेलेले जे मला बोलायचे ते, पण ते थोडेसे आणखी त्याच्यामध्ये मी काही भर घालणार आहे आणि काही वेगळ्या दृष्टीने मला त्याबद्दल सांगायचं आहे. ज्यावेळी हा जन्मशताब्दीचा सोहळा होणार आहे असं ठरलं आणि मला ह्याच्यामध्ये भाषण करण्यासाठी श्यामनी म्हणजे श्याम कोपर्डेकरांनी सांगितलं, त्यावेळी साहजिकच मी गिरीशांच्या कवितांचा विचार करू लागले आणि एक अतिशय सुखद आणि विस्मयकारक असा अनुभव मला आला. तो असा की गिरीशांचं एकही पुस्तक आपण नाही पाहिलं तरी चालेल. इतकं गिरीश म्हटल्यानंतर आणि त्यांच्या कविता म्हटल्यानंतर इतक्या त्यांच्या कविता, इतक्या कवितांच्या ओळी माझ्या मनामध्ये घोळायला लागल्या की त्या कवितांनी आणि त्या ओळींनी थेट मला माझ्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये, माझ्या लेखनाच्या प्रारंभ काळामध्ये नेलं. आणि इतक्या ह्या कविता आपल्याला आठवत आहेत हे पाहिल्यावरती मला खरोखर नवल वाटलं की हा गिरीश, यशवंत, माधव ज्युलियन या मंडळींचा आमच्या पिढीवरती किती खोल संस्कार झालेला आहे. कित्येक वर्षामध्ये मला वाटतं मी यशवंतांच्या कविता अलीकडे वाचलेल्या नाहीत, गिरीशांच्याही वाचलेल्या नाही आहेत, परंतु बराबर त्या कविता आठवायला लागल्या. त्या कशा आठवल्या त्याचे 1-2 नमुने आपल्याला मी सांगते. मला वाटतं आमराई हे आम्हाला BAला किंवा MAला केव्हा तरी एक काव्य नेमलेलं होतं. आता मला अमराईची आठवण झाली आणि माझ्या मनामध्ये त्यातल्या 2 कल्पना जाग्या झाल्या. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे गिरीशांनी, थंडी मधल्या सांज रातच्या गोष्टी झाल्या खाक आणि बाजूला उरली होती शेकोटीची राख. अशी एक अतिशय सुरेख कल्पना त्याच्यामध्ये आलेली आहे. किंवा आणखी एक त्याच्यामध्ये कविता, एक कल्पना आहे की सुटली होती समोर गाडी टेकून जू भूमीला, आणि पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे की वाकविले जणू होते उद्योगाने लक्ष्मीला, अशा तऱ्हेची ती ओळ आहे. किंवा वारे पाऊस गान किंवा सुंदर हिरवे माळ, इथपासून तो चला रायगडा शिवरायाचं दर्शन घेऊ आणि भलरी सारख्या कविता, वेगवेगळ्या कविता माझ्या मनामध्ये जाग्या झाल्या. आणि खूप इतरही त्यांच्याबरोबर यशवंतांच्या कविता मला आठवल्या. आणि मग मी विचार करू लागले की गिरीश हे नाव आपल्याला पहिल्यांदा आपल्या कानावरती केव्हा आलं, गिरीशांची कविता पण प्रथम केव्हा वाचली. तर शाळेमध्ये असताना, मला आता आठवत नाही नेमकं, पण आम्हाला प्रार्थना होती, गिरीशांची एक कविता होती आणि मधुर तुझे प्रभू चरण नमावे नाम तुझे कवनी गावे, अशा तऱ्हेची ती कविता होती. त्यावेळी ती कुणाची कविता आहे, कोणी लिहिली हे काय माहीत नव्हतं, कारण मी शाळेमध्ये आणि बरीच माझं वय लहान होतं. पण ते गिरीशांच्या कवितेचं झालेलं पहिलं दर्शन, तो पहिला परिचय. त्याच्यानंतर मग आम्हाला शाळेमध्ये महाराष्ट्र रसवंती हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं कवितेचं संकलन 3 भाग त्याचे होते आणि हे 3ही भाग आम्हाला शाळेमध्ये शिकायला मिळाले, हे आमचं मोठं भाग्य. तर त्याच्यामध्ये गिरीशांच्या आमराईमधले काही उतारे होते, यशवंतांची सुनीत होती, गिरीशांची सुनीत होती, शनिवारवाड्यासी गिरीशांची कविता होती आणि रविकिरण मंडळ हे खूप एक प्रभावीपणानं मनावरती ठसलं ते त्या कवितातून. पुढे अर्थातच मी कविता शब्दाला शब्द जुळवण्याची खटपट करायला लागले आणि त्याच्यानंतर रविकिरण मंडळातल्या कवींच्याबद्दल एक विलक्षण आत्मीयता निर्माण झाली. आता एक असाही विचार माझ्या मनामध्ये आला की एका विशिष्ट वयामध्ये आपण ज्या कविता वाचतो, जे अनुभव घेतो काव्याचे, त्याचा पुढे आपल्याला एक स्मरणरंजनाचा, नॉस्टॅल्जिक अशा तऱ्हेचा एक आपल्या मनावरती त्याचा परिणाम असतो. परंतु मी जेव्हा रविकिरण मंडळाच्या कवींचा विचार करते त्यावेळी मला असं वाटतं की हा नुसता नॉस्टॅल्जिया नाही, याच्यापेक्षा अधिक काहीतरी याच्यामध्ये. कारण ज्यावेळी रविकिरण मंडळाच्या कविता आम्ही वाचल्या त्यावेळी इतरही अनेक कविता होत्या, आमच्यासमोर येत होत्या आणि त्याही मी वाचत होते. आता त्यातलं अर्थात आधीचा भाग म्हणजे केशवसूत, बालकवी गोविंदाग्रज जे सोडायचे, टिळक वगैरे, परंतु नंतर रविकिरण मंडळाच्या काळातले एक तांबे सोडले तर इतर कुणाच्या कविता फारशा माझ्या लक्षामध्ये नाही आहेत. आणि रविकिरण मंडळाच्या कविता मलाच आठवतात असं नव्हे, तर समोर इथं पु ल देशपांडे बसलेले आहेत किंवा असे अनेक एका विशिष्ट वयोगटातली मंडळी आहेत, त्या आम्हाला सर्वांना केव्हाही जर आम्ही भेटलो तर रविकिरण मंडळाच्या कविता एका पाठोपाठ एक आठवत राहतात. तर अशा रीतीनं
कविता आमच्या जीवनामध्ये ज्यांनी प्रथम अत्यंत प्रभावीपणानं तिचा प्रवेश करून दिला त्याच्यामध्ये गिरीश आणि यशवंत हे 2 कवी आहेत. माधव ज्युलियन कळायला थोडासा वेळ लागला, अधिक थोडंसं त्यांच्या शब्दरचनेने बिचकवलं. कारण मला आठवतं की त्या रसवंतीमध्येच काही रुबायांचे अनुवाद होते आणि त्या रुबाया वगैरे वाचताना आधी रुबाया माहीत नाही, त्याच्यानंतर त्याचे पर्शियन असे मूळ तर्जुमे तेही दिलेले होते. तर माधव ज्युलियनांच्या कविता किंवा सुधारकसारखं त्यांचं काव्य, सामाजिक उपरोधाचं काव्य जे अतिशय उत्तम काव्य आहे, किंवा विरह तरंग जे अत्यंत सुंदर प्रेमकाव्य आहे, ते कळायला थोडासा वेळ लागला किंवा ते आपल्या मनाला भिडायला वेळ लागला. पण त्या मनानं गिरीश आणि यशवंत यांनी फार लवकर मनाची पकड घेतली. आता हा रविकिरण मंडळाचा जो एकंदर ही कविता आहे, या कवितेच्या संदर्भामध्ये मगाशी 2-3 मुद्दे यांनी फार चांगले उपस्थित केले वसंतरावांनी. त्याच मुद्द्यांचा थोडासा मी अधिक थोडासा विस्तार करावा असं मला वाटतं की या मंडळींच्या बाबतीमध्ये एक मला अशी प्रवृत्ती दिसून येते हल्ली, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्राध्यापकांच्या मध्ये आणि समीक्षकांच्या मध्ये, आणि पुष्कळदा दोन्ही भूमिका करणारी माणसं एकच असतात. म्हणजे प्राध्यापक असला की तो बहुतेक समीक्षक असतो, समीक्षकाचा आव तरी तो आणतो, आणि समीक्षक असला की तो बहुधा कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्राध्यापक असतो. मी प्राध्यापकी केलेली आहे तेव्हा त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. पण अलीकडे गेली अनेक वर्ष एक अशी मला प्रवृत्ती दिसून येते की मराठी कवितेच्या संदर्भामध्ये बोलताना एकतर रविकिरण मंडळ अतिशय चलाखीने टाळायचं. रविकिरण मंडळ, त्यातले कवी, त्यांची काव्यविषयक कामगिरी ही अजिबात टाळायची अशी तरी एक प्रवृत्ती दिसते. किंवा दुसरी म्हणजे त्यांच्याबद्दल एक अतिशय उपहासानं तरी बोलायचं किंवा टर उडवण्याच्या दृष्टीने बोलायचं. आता हा अशा तऱ्हेचा उपहास फार पूर्वीपासून रविकिरण मंडळाच्या वाट्याला आलेला आहे. आचार्य अत्र्यांनी ही काव्याची सहकारी पतपेढी आहे असं उद्गार एका ठिकाणी काढलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की त्याच्याही पेक्षा थोडंसं अधिक नुकसान झालं. म्हणजे मला कुसुमावतींचं एक वाक्य सांगायचं आहे. कुसुमावतीबाई फार मोठ्या समीक्षिका होत्या आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु मला असं वाटतं पुष्कळ वेळा की समीक्षक काहीतरी एका विशिष्ट संदर्भामध्ये किंवा एका विशिष्ट काही विचार मांडताना एखादं वाक्य लिहून जातो आणि पुढे त्या वाक्याला खूप विपरीत अशा प्रकारच्या त्याला फाटे फुटत जातात. तर कुसुमावतीबाईंनी आपल्या पासंग म्हणून जे त्यांचा एक समीक्षा लेखांचा संग्रह आहे त्याच्यामध्ये रविकिरण मंडळाबद्दल त्यांनी म्हटलं आहे की हे साधारणांचं युग होतं. तो सगळाच काळ म्हणजे त्यातल्या काळातलं कादंबऱ्या किंवा त्यातलं काव्य किंवा इतर त्यातलं ललित लेखन हा एक सामान्यांचा साधारणांचं हे युग होतं असं एक त्यांचं मला वाटतं वाक्य. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की रविकिरण मंडळातल्या कवींची कविता ही सामान्यांनी सामान्यासाठी लिहिलेली कविता. मला असं वाटतं की कुसुमावतीबाईंनी ते थोडंसं उपरोधिकपणानं किंवा थोडीशी रविकिरण मंडळाची अवहेलना करावी अशा दृष्टीने ते वाक्य लिहिलं. पण मला असं वाटतं की त्या वाक्यामध्ये एका फार महत्त्वाच्या गोष्टीवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे. ते असं की आपण हे मान्यच करूया की ह्या मंडळींची कविता ही सामान्यांच्यासाठी होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी ती कविता लिहिलेली होती. पण एक अतिशय मोठं कार्य रविकिरण मंडळाच्या कवितेने केलं. त्यांनी केलेली आणखी काही कामं आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी मला वाटते की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधले लहान लहान असे जे क्षण असतात, आनंदाचे क्षण असतात, दुःखाचे क्षण असतात, भावनोत्कटतेचे क्षण असतात, हे सगळे क्षण या रविकिरण मंडळाचे विशेषतः माधव ज्युलियनांचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव करायला हरकत नाही. तर या तऱ्हेचं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे काव्य भर